ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि बैठकीची खोली या विषयी आपण आज चर्चा करतोय. सर, आपण टीव्हीचा आत्ताच विषय झाला, त्यात तुम्ही टीव्ही कुठे असावा ते सांगितलं, परंतु टीव्ही ईशान्येला असावा असं बरेच जण म्हणतात, ते कितपत योग्य आहे? हे तर हास्यास्पदच आहे. म्हणजे हो का? मी काय क्रॉस करत नाही, पण ईशान्येला टीव्ही असावा हे हास्यास्पद काय आहे सांगतो. मध्यंतरी असंच म्हणे की ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमचा टीव्ही असेल तर तुमची दृष्टी ईशान्येकडे राहील, आणि ईशान्येकडे तुमची दृष्टी राहिली की देवतत्व ईशतत्व तुमच्यामध्ये जागृत होईल, आणि म्हणून ईशान्येला आपण जास्त वेळ टीव्ही बघतो आणि म्हणून टीव्ही ईशान्येला असावा. अच्छा. आणि त्या टीव्ही मध्ये जर का कोणी नाचायला लागलं बिना कपड्याचं तर काय करायचं? आजकाल प्रत्येक चॅनल लावला तर प्रत्येक चॅनल मध्ये काही ना काहीतरी धिंगाणा चालूच असतो. मग ईशान्येला ते ठेवून आपण ईशान्येला ते बघून त्यानं कुठलं बोडक्याचं देवतेचं तत्व जागृत होणार आहे? त्याने काहीतरी भलतंच का त्रासदायक काम होईल. आणि तो इडियट बॉक्स आहे हो. एखादी मालिका लावलेली असतील, त्या मालिकेमध्ये जर राजकारण दाखवत असतील, घरामध्ये जावाजावांची भांडणं दाखवत असतील, सासूसुनांच्या कटकटी दाखवत असतील, आणि त्या बायका तेच जर बघत असतील आणि ते ईशान्य कोपऱ्याकडनं जर येत असेल तर डोक्यामध्ये तेच घेतलं जाईल ना. चूक आहे. ईशान्य कोपरा हा बाधित करू नये, गरम तर अजिबात करू नये. टीव्ही हा जड पण असतो, गरम पण असतो, भिंतीवर लटकू पण नाही, तर सरळ सरळ पूर्व मध्ये ठेवा किंवा आग्नेयला ठेवा. असा कुठेही वास्तुशास्त्रामध्ये पुरातन काळामध्ये मुळामध्ये टीव्ही नव्हताच. त्यामुळे हा नियम चुकीचा आहे. ज्यांनी कोणी काढलाय तो नियम मागं घ्यावा. पूर्व मध्य किंवा आग्नेयकडेच टीव्ही असावा. वायव्येलाही चालू शकेल, कारण हवेतून त्याच्यामध्ये काही लहरी येतात, म्हणून वायव्य दिशा चालू शकेल. ईशान्य नको. नको नको. आपण फोन घेऊया. गृहिणी आहेत आपल्यासोबत ठाण्यावरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी नाशिकची आहे मूळ. बर. हा, तर मला असा प्रश्न विचारायचा की मुलांना खूप जरा अडचणी येतात, असं म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे होतो त्याचा, पण पुढे जातच नाही, त्याचे काही होतच नाही. आतापर्यंत 4-5 इंटरव्ह्यू झाले पण त्याच्यात कुठे त्याला यश नाही. रास कोणती? रास कर्क रास आहे. कर्क रास आहे. ठीक आहे. हा, नक्षत्र आश्लेष आहे. शिक्षण काय झालंय? बीकॉम नंतर MPM केलेले आणि त्यांनी. आश्लेष नक्षत्राची शांती केली आहे? हो, केली होती. ओके. आता घराचं तोंड कुठल्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. आणि हा जो मुलगा तुमचा रोज रात्री झोपतो तो कुठल्या दिशेला? शयन त्याचं बेडरूम कुठे आहे? बेडरूम म्हणजे इथे आहे, ठाण्यात येतो तो, पूर्वेकडे डोकं करून झोपतो तो. बरं. ठीक आहे. म्हणजे तो कामानिमित्त, आणि त्याच्या कामात यशच येत नाही का? म्हणजे का यापूर्वी लागला होता आणि सुटली, असं काही झालं नाही? लागला आहे त्याला जॉब, पण तो दुसरीकडे प्रयत्न करतोय जॉब बदलण्याचा, पण त्याला इंटरव्ह्यू झाले तर यशच नाही येते, आणि घरात पैसा पण टिकून राहत नाही आमच्या. बर. कर्क रास हे आश्लेष नक्षत्र आहे. मुळातच रास तशी सेंटिमेंटल आहे, अतिशय भावनाप्रधान आणि प्रेम अशी रास आहे. त्यामुळे कोणी अपमान केला तर अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मग नोकरी सोडण्याची इच्छा होते. आणि कर्क राशीच्या लोकांना डॉमिनेटिंग फार केलं जातं, कारण मुळातच स्वभाव चंद्रासारखा शीतल आणि शांत असतो. आणि कर्क राशींच्या मंडळींचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की 15 दिवस अमावस्या आणि 15 दिवस पौर्णिमा, म्हणजे 15 दिवस खूप फ्रेश वाटतं, 15 दिवस खूप डाऊन असतं. आता जो शनी बदल होणार आहे तो त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर ग्रहांच्या स्थितीनुसार आणि राशीची कर्क सांगितली त्यानुसार त्याच्या ग्रहांना खूप सपोर्टिव्ह गोष्टी मिळतील, आणि पुढच्या महिन्याच्या 20 तारखेनंतर त्याला त्याच्या नवीन जॉबमध्ये त्याला प्रमोशन मिळेल, बदल किंवा बदली होईल, किंवा आता जो जॉब आहे त्यापेक्षा चांगला जॉब त्याला मिळेल. पण त्यासाठी अजून एक 15-20 दिवस जायला लागतील. मला जरूर कळवा, एक पेढा नक्की पाठवा, तुमच्या मुलाचं काम झालेलं असेल. राहिला प्रश्न, तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, यासाठी मी नेहमी सांगतो की तुमच्या घरामध्ये जिथं पैसा ठेवता त्या पैसा ठेवण्याचं जे कपाट असेल किंवा जी तिजोरी असेल त्याला आतून सगळ्या बाजूने आरसे लावा. पैसा पैशाला आणतो असं म्हणतात. म्हणजे तुम्ही एक थोडे, आणि पैसे कधी पण आहे ना, काही लोक असे बांधून वगैरे गच्च ठेवतात, तर तसं न करता काय करायचं की सुटे ठेवायचे, नोटा किंवा नाणी ठेवून बघा. आणि शक्यतो तुम्ही जे पैसे ठेवता ना ते पैसे बऱ्याच लोकांना आवरायची सवय असते, सगळं लावून बिवून ठेवणार, पुसणार बिसणार, कागद बिगद घालणार, कापड घालणार, आणि परत असं करू नका. माझा असा अनुभव आहे किंवा माझ्या पाहण्यात असं आहे की ज्या वेळेस तिजोरी स्वच्छ साफ केली जाते आणि साफ केल्यानंतर फ्लो कमी होतो. अच्छा. म्हणून हा फार घाण पण त्याच्यामध्ये ठेवायची कशाला ना, लोक काय काय ठेवत असतात. तर चांगलं अनुभव यायला काय, कारण त्याशिवाय श्रीयंत्र एक नंबर, श्रीयंत्र ठेवा पूजेत. नक्की. सर, वास्तुशास्त्रानुसार आपण बघितलं तर बैठकीची खोली किंवा हॉल हा जर का नेमका चुकीच्या जागी झाला तर मग त्याच्यावरती काय उपाय करता येण्यासारखे आहेत का, की जेणेकरून मग काही त्रास होणार नाहीत? हा, चुकीची जागे म्हणजे नैऋत्य कोपरा चुकीची जागा आहे हॉलची. हॉलची आयडियल पोझिशन आहे वायव्य किंवा ईशान्य दिशा. आग्नेय दिशा आणि नैऋत्य दिशा हे चुकीमध्येच मोडते, कारण आग्नेयाला किचन असावं, नैऋत्याला बेडरूम असावं.
ह्या केसमध्ये फक्त आता बेडरूम नैऋत्येला असेल, जर तिथं हॉल आला तर तो त्याला तिथं दोष निर्माण झाला, मग बेडरूम कुठं करणार, मग एक तर ते वायव्येला, ईशान्येला, नाही तर आग्नेयला होईल. आणि पती पत्नी जेव्हा तिथे शयन करते होतील तेव्हा प्रॉब्लेम्स होतील. मग अशा वेळेस नैऋत्य कोपऱ्यात जर तुमचा हॉल आला तर तुमच्या पती पत्नींचा फोटो, आणि तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आई वडिलांचा फोटो, हा तुम्ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये, हॉलच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये पूर्वेला तोंड करून लावायचा. तेही शक्य नसेल तर एखादं छोटंसं कपाट नैऋत्य कोपऱ्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवायचंय. आणि साधा सिंपल प्रकार आहे, तुमच्या घरातल्या तुमचा जो कर्ता आणि कर्ती आहे त्यांनी वापरलेले कपडे, जसं साडी आहे किंवा ड्रेस आहे किंवा त्याचा शर्ट आहे, त्याची घडी घालून नैऋत्य कोपऱ्यात एक लोखंडाचा वजन आणि लोहचुंबक त्याला चिकटवायचं आणि तुमचे दोघांचे पती पत्नींचे कपडे त्याला गुंडाळायचे आणि ते त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. याला म्हणतात त्या व्यक्तीचा वास निर्माण करणं. वास्तुशास्त्रामध्ये जसं रंगशास्त्र आहे तसं वासाचं सुद्धा शास्त्र आहे. बरोबर. हे बऱ्याच वास्तुतज्ञांना देखील माहित नाही. वास म्हणजे वास्तव्य. एखादं पोलिसांचं कुत्र एखाद्या माणसाला बरोबर हुडकून काढतं. हो. का हुडकतं? म्हणजे प्रत्येक माणसाला देवाने एक वेगळा स्मेल दिलेला आहे. नक्की. नैऋत्य कोपऱ्यामध्ये जेव्हा त्याला त्याची बेडरूम करता येत नाही त्यावेळेस त्याचा वास तिथं निर्माण करायचा आहे. बरोबर. हा, म्हणजे आता उदाहरणार्थ यांनी काय होणार तर मग पोलिसांचं कुत्रा आणून बघा, ते दाखवेल, त्यांचा वास दिला ते बरोबर शोधेल की इथं काहीतरी यांची वस्तू आहे, म्हणजेच त्यांचा वास तिथं निर्माण होईल. आणि वास निर्माण झाला की बऱ्यापैकी त्यांचं अस्तित्व तिथं निर्माण होईल आणि म्हणून मग बॅलन्स होईल. याशिवाय क्रिस्टल हे एक प्रकार खूप छान आहेत आणि हल्ली खूप छान छान बेल्जियम क्रिस्टल्स आहेत, वेगवेगळे प्रकारचे क्रिस्टल आहेत. हा, हे तुम्ही गिफ्ट आयटमच्या दुकानामध्ये जेव्हा जाता तेव्हा काही क्रिस्टल तुम्हाला पाहायला मिळतात, ते अगदी 50-100 रुपयाला ते काच असतात, पडले की ते अशा खळखळ फुटतात. तर क्रिस्टलच पाहिजे, ओरिजिनल क्रिस्टल. आणि कुठेही मिळतात, थोडेसे कॉस्टली असतात, पण क्रिस्टल तुम्ही टांगा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्तिक पिरॅमिड. तुम्ही हॉलच्या दरवाजाला आतून स्वस्तिक पिरॅमिड लावा, अष्टधातूचं, खूप चांगला अनुभव येईल. याशिवाय मंद सुवासाची उदबत्ती लावलीत, रूम फ्रेशनर्स हल्ली मिळतात, चंदन, संदल, ते रूम फ्रेशनर्स वापरा. किंवा रोजच्या रोज नाही म्हणत मी, पण कमीत कमी आठवड्यातनं महिन्यातनं तुम्ही घराची रचना बदला. अच्छा. म्हणजे कधी इकडे झाड ठेवा, कधी इकडचं तिकडे ठेवा, कधी इकडची बैठक तिकडे ठेवा, खूप चांगला अनुभव येईल, खूप फ्रेश वाटेल, खूप बरं वाटेल. नक्की. सर, मेलचा प्रश्न घेऊया. पुढचा मधुरा भावे पुण्यावरून त्यांचा प्रश्न आलेला आहे. त्यांचं 3 बेडरूमचं घर आहे, त्याच्यात एकूण 9 जण राहतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जण कामावून आला की आपापल्या बेडरूम मध्ये जातो, हॉलचा वापर होत नाही. तर मग त्यांचा विचार असा आहे की हॉलमध्ये मग त्यांच्या काही दोष आहे का? कारण महिन्यातनं एखाद दिवशी हॉलमध्ये बसले जातात तरी सुद्धा सगळे येत नाहीत. तर मग त्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की हॉलमध्ये नेमका काही दोष आहे म्हणून असं होत आहे का? त्यांनी त्यांच्या घराची रचना सुद्धा मेल मध्ये पाठवली आहे. माझा एक विनंती आहे सगळ्या दर्शकांना की तुम्ही जेव्हा मला मेल पाठवता तेव्हा त्याच्या दिशा पाठवत जा. बरीच लोक काय करतात, दिशाच पाठवत नाही, मला कळतच नाही पूर्व पश्चिम कुठली. मग आम्ही ईमेल करायचा, मग त्याचं उत्तर त्यात फार वेळ जातो. शुद्ध मराठीत चांगला मेल असेल तर तो वाचायचा म्हणून विनंती आहे. आणि शक्यतो अतिशय पर्सनल लेवलचे प्रश्न तुम्ही न विचारता तुमचे वास्तू ज्योतिष विषयक प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. या केसमध्ये जो हॉल आहे तो नैऋत्य कोपऱ्यात, म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात असल्यामुळे त्यांचं वास्तव्य तिथं होतच नाही अजिबात, म्हणजे चुकीच्या ठिकाणी आहे. आणि तिथं त्यांनी तो पण उल्लेख केलाय की त्या हॉलमध्ये ते बसले की त्यांच्या कटकटी होतात मोठ्या प्रमाणात. म्हणजे एकतर 9 जण आहेत, एकतर कामाला गेले की कोणी तोंड बघा, ज्या दिवशी सुट्टीची बसतात त्या दिवशी सुद्धा त्यांच्यात कटकटी होतात. म्हणजे याचा अर्थ वास्तू दोष आहे, म्हणजे कुठली तरी निगेटिव्हिटी तिथे आहे. याला एक सुंदरसा उपाय त्यांना सांगतो, तो म्हणजे किंवा तुम्ही पण कुणाच्या घरामध्ये अशी जर कटकट होत असेल, हॉलमध्ये बसल्यानंतरच भांडणं होत असतील तर करून पहा. तुमचा एक टोटल फॅमिलीचा फोटो काढायचा. पण तुला गंमत सांगतो, फॅमिलीचा फोटो काढताना बरेच लोक ढगात दाखवतात. ढगात म्हणजे काय वर गेल्यानंतर. आणि काही ना गंमत सांगतो, काही ना जेव्हा मी सांगतो ना तुमच्या पती पत्नींचा फोटो लावा, ते असा काढतात, असा, म्हणजे थोड्या वेळाने हारच घालायचा आहे त्याला. म्हणजे ते कैलासवासी वाटलं नाही पाहिजे. थोडंसं रोमॅन्टिक मूड मध्ये किंवा छान असं कुटुंबातून अशा सुंदर पोज मध्ये जर का तो फोटो लावला तर उत्तम. पण याच्यामध्ये ह्या फोटोमध्ये सुद्धा जर कोणी गेलेला असेल वारलेला तर मग तो फोटो बदलावा आणि पुन्हा जे जिवंत आहेत त्यांचाच फोटो लावा. आणि तो शक्यतो दर्शनी भागात लावला तर तुमच्या घरामध्ये एकी नांदायला मदत होईल. आणि तुम्ही काय करा, सगळ्यांचं कपडे असतात, बनियन्स घ्या सगळ्यांचे किंवा स्त्रियांचे जे काही, ते सगळे एकत्र गुंडाळून ठेवून द्या. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, निश्चित तुमच्यामध्ये प्रेम नांदेल. नक्की. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत रचना आहेत मुंबईवरनं. बोला रचना, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला विचारायचं, माझ्या फ्लॅटचा नॉर्थची बाजू पूर्ण बंद आहे, ना खिडकी आहे ना दरवाजा आहे. हा पहिला प्रश्न आहे माझा. आणि दुसरा प्रश्न, आमची बेडरूम आहे साऊथ वेस्टला व्यवस्थित, आम्ही झोपतो पूर्व पश्चिम, डोकं पूर्वेला. पण जे डोकं जेव्हा पूर्वेला असतं तेव्हा पॅसेज मध्ये जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटची भिंत आहे तिथे कॉमन. तर ह्याला काय उपाय? काय ठीक आहे, म्हणजे ओके.
प्रश्न खूपच छान यायला लागले, चांगलं विचारतात प्रश्न. खरं तर इथून पुढच्या कार्यक्रमांमध्ये जे लोक आपल्याला चांगले प्रश्न विचारतील ना, त्यांना मी माझ्यातर्फे वैयक्तिक बक्षीस देणार. बरोबर, नक्की. त्यामुळं ज्यावेळेस ते अशा पद्धतीने फोन करतील त्यावेळेस त्यांनी खरं त्यांचा पत्ता पण लिहून द्यावा. मी त्यांना बक्षीस देईन नक्की. आणि खूप छान छान प्रश्न येतात. सर, हा प्रश्न तुमच्या लक्षात आलाय, आपण त्यांनाही उत्तर देऊया. हो. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.